पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगरी येथे सुरू झाली अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत। तसेच ब्रँडेड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 9309764441। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पतीला सोडून दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत पळून गेल्याच्या रागातून माहेरच्या लोकांनीच आपल्या मुलीला जबरदस्तीने विष पाजून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। पुरावा मिटवण्यासाठी मृतदेह सांगली जिल्ह्यातील आरग येथे परस्पर दहन केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे। त्याबद्दल विवाहितेचा भाऊ, काकासह तिघांना अटक करण्यात आली आहे। सत्यव्वा संतोष हळवी, वय वर्ष 24 असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे। 21 मार्च रोजी घडलेली ही घटना आता उजेडात आली आहे। सत्यव्वाचा काका प्रकाश भीमप्पा हळवर, वय वर्ष 46, भाऊ शानूर सदाशिव हळवर, वय वर्ष 35 व भाऊजी कलाप्पा मायप्पा हेळवी, वय वर्ष 40, तिघेही राहणार नदीगुडी, तालुका हुक्केरी अशी अटक केलेल्या 3 संशयितांची नावे आहेत। सत्यव्वाचा 4 वर्षांपूर्वी रायबाग तालुक्यातील हनबरहट्टी येथील संतोष हेळवी याच्याशी विवाह झाला होता। परंतु सत्यव्वाचे माहेरगावातील म्हणजे नदीगुडीतील कृष्णा सहदेव पाटील नामक तरुणावर लग्नाच्या आधीपासून प्रेम होते। लग्नानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात होते। त्यामुळे 17 फेब्रुवारी रोजी सत्यव्वा पतीच्या घरातून पळून कृष्णाकडे गेली। त्यानंतर हे दोघे जण दोन्ही परिवारांपासून लपून बेळगावात भाडोदरी घर करून राहत होते। बरेच दिवस शोध घेऊनही सत्यव्वाचा पत्ता न मिळाल्याने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद संबंधित कुटुंबियांनी पोलिसात दिली होती। एकीकडे पोलिसांकडून शोध सुरू असतानाच घरच्या लोकांकडूनही सत्यव्वाचा शोध घेतला जात होता। 21 मार्च रोजी सत्यव्वा व तिचा प्रियकर कृष्णा सांगली जिल्ह्यातील आरग येथे दिसल्याचे काही लोकांनी सत्यव्वाच्या माहेरच्या लोकांना सांगितले। त्या आधारे कुटुंबीय आरग गावात दाखल झाले। त्यांनी सत्यव्वाचा पत्ता शोधून काढत तिला जबरदस्तीने सोबत हनबरहट्टी गावात आणले। त्यानंतर त्यांनी तिला जबरदस्तीने पकडून विष पाजले। ती मृत पावल्याचे लक्षात येताच रात्रीच तिचा मृतदेह दहन केला।